सतीश ठिपसे सर जे आज आपल्या सोबत आहेत ते एक मराठी उद्योजक आहेत. ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर, कॉस्मेटिक या इंडस्ट्रीमध्ये गेले 20 वर्ष ते काम करत आहेत. माझं बॅकग्राऊंड आहे ते जॉन्सन अँड जॉन्सनचं आहे. आधी क्वालिटी कंट्रोल आणि नंतर R&D मध्ये होतो काम करत. काही वर्ष केलं काम, त्याच्यानंतर असा विचार केला की आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने चालू केलं 2001 मध्ये. स्किन केअर प्रोडक्ट्स, हेअर केअर प्रोडक्ट्स, हेअर केअरमध्ये शॅम्पू, सिरम ही सगळी प्रोडक्ट चालू केली. पण जो पुश असतो ना प्रोडक्टचा तो हॉट वॅक्सचा होता. हॉट वॅक्स म्हणून एक डेपिलेटरी प्रोडक्ट असतं जे साखरेपासून बनतं, जे बायका मुली वॅक्सिंगसाठी वापरतात. तेव्हा ते प्रोडक्ट फक्त दिल्लीहून यायचं पण सतत शॉर्टेजमध्ये असायचं. तेव्हा जाणवलं इकडे काम करण्याचा वाव आहे. खरं सांगायचं तर काय असतं की नवा उद्योग, नवा ब्रँड त्यासाठी कोणी पैसे पटकन देत नाही, पण शॉर्टेज असलेला आयटम असला ना त्याला बोलवून पैसे देऊन माल घेतात. त्यापूर्वी मार्केटमध्ये एक पद्धत होती की स्मॉल इंडस्ट्री जी असायची तर ते स्वतःचं मार्केटिंग शक्यतो करायचे नाहीत. वर्ड बाय माउथ आणि डिमांड सप्लाय. आणि मोठ्या दुकानदाराला एका पकडायचं, त्याला सगळा माल द्यायचा. म्हणजे खरं म्हटलं ना तर त्या दुकानदाराची नोकरी होते ती थोड्या दिवसात. अच्छा, मला तसं करायचं नव्हतं. प्रॉडक्टची डिमांड, लोकांची, तुमच्या कन्झ्युमरची एक्सपेक्टेशन ही बदलत असतात आणि ती बदलत्या एक्सपेक्टेशनला तुम्ही नवं टेक्नॉलॉजी यूज करून प्रॉडक्ट सुधारायला लागतात. आणि थोडंसं त्याच्यासाठी ना प्रॉडक्टच्या खूप प्रेमात नाही राहिलं पाहिजे असं मला वाटतं. जरी वडापाव खाताना माणूस कुठेही विचार नाही करणार आहे, पण ते एक लोशन लावताना तो खूप विचार करतो. खरं वडापाव कॅन क्रिएट मोर प्रॉब्लेम्स. MSMEचे रिपोर्ट आहेत की 90% स्मॉल स्केल ही पहिल्या 1 ते 1.5 वर्षात बंद होते. 10% सर्व्हाइव्ह करतात आणि त्याच्यातले 2-3% फार मोठे ग्रो होतात. प्रॉडक्ट चांगलं असणं, मार्केट करणं, याच्या व्यतिरिक्त एक मोठा फॅक्टर येतो तुमचं फायनान्शियल रोटेशन. ग्लॅमर आजही अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ग्लॅमरचे ब्युटी आमचे प्रोडक्ट जवळजवळ आज महाराष्ट्रात 150 ब्युटी शॉप्स किंवा होलसेलर्स ऑलमोस्ट दर महिन्याला ऑर्डर करतात ग्लॅमरचा. झालं, मामा अर्थ झालं, नायकी पण आहे जे एकदम ऑनलाईन आलं, त्याचा प्रेझेन्स ऑनलाईन होता पहिलं. हे सगळे प्रोडक्ट्स ऑफलाईन मार्केटमध्ये कसे सर्व्हाइव्ह करतात? खाणं पिणं म्हणजे रॅमन पासून ते ब्युटी स्टँडर्ड पण ते कोरियन कल्चर आणि जॅपनीज मध्ये ते एकदम पांढरी स्किन, ग्लास स्किन ज्याला म्हणतात. तुम्ही गेल्या 15-20 वर्षात असे किती ट्रेंड्स बघितलेत आणि काय होतं अशा ट्रेंड्स? नमस्कार, मराठी मूडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज संवादचा एक खास एपिसोड आहे. जसं मराठी मूडवर तुम्ही बिझनेस आणि एंटरप्रेन्योर म्हणजेच मराठी उद्योजकांची सिरीजचे एपिसोड्स तर बघितलेच असतील. आज त्याच अशा एका सिरीजमध्ये आपल्याबरोबर जे आलेत ते एक मराठी उद्योजक आहेत. ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर, कॉस्मेटिक या इंडस्ट्रीमध्ये गेले 20 वर्ष ते काम करत आहेत. हर्बेरियो नावाची त्यांची कंपनी आणि एनस्टाईल नावाचा हा त्यांचा ब्रँड आहे. आपल्या संवाद आणि पॉलिटिकल मूडच्या पॉडकास्टमध्ये आपले गिफ्टिंग पार्टनर म्हणून पण ते आपल्यासोबत जुडलेले आहेत. सतीश ठिपसे सर जे आज आपल्यासोबत आहेत हे एका अशा घराण्यातून येतात की यांचे मोठे भाऊ जस्टिस अभय ठिपसे, यांचे भाऊ चेस ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, ही नावं तर तुम्हाला माहितीच असेल. अशा घराण्यात उद्योजक म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं नाव केलंय. तर एक मराठी उद्योजक म्हणून कसा झालाय त्यांचा प्रवास, काय त्यांना त्यांच्या जर्नीमध्ये चॅलेंजेस आलेत आणि कसे ते टिकून राहिलेत, या सगळ्याच गप्पा आपण सविस्तर मारणार आहोत. तर स्वागत करूया सतीश ठिपसे यांना. नमस्कार सर. नमस्कार. आज तुम्ही आला इकडे मराठी मूडच्या आपल्या पॉडकास्ट संवादमध्ये. तर सर्वात प्रथम तर कसा आहे तुमचा मूड? अतिशय चांगला आहे सर. जसं आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुमच्याबद्दल की तुम्ही कॉस्मेटिक आणि ब्युटी इंडस्ट्रीचे एक्सपर्टही आहात, तुमचा ब्रँड वगैरे आहे आणि आज एवढे वर्ष तुम्ही करताय. आपण सुरुवातीला जाऊया की ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, कधीपासून हर्बेरियो कॉस्मेटिक सुरू झालं आणि तुम्ही ही इंडस्ट्री का निवडली? खरं सांगायचं तर हर्बेरियो कॉस्मेटिकची सुरुवात
2012 पासून झाली. 12 पासून. पण त्याच्या आधी आम्ही मुंबईला क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्स नावाने बिझनेस करत होतो 2001 पासून. बरं. आणि तो बिझनेस होता तो स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्समध्ये होता. मुंबईत उद्योग करणं हे जागेच्या अभावी कधी कधी त्रासदायक वाटतं आणि त्यामुळे मोठी जागा खूप मोठी हवी म्हणून आम्ही सफाळ्याला शिफ्ट झालो पालघरमध्ये. आणि हर्बॅरिओ कॉस्मेटिक्सची सुरुवात तेव्हा 2013 मध्ये झाली. आता बिझनेस सुरुवात कसा झाला तर पहिल्यांदा माझं बॅकग्राऊंड आहे ते जॉन्सन अँड जॉन्सनचं आहे. ओके. मी जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये आधी क्वालिटी कंट्रोल आणि नंतर R&D मध्ये होतो काम करत. आणि जॉन्सन असं होतं की खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असायचं. बेबी प्रोडक्ट्स काय आहेत, बेबी प्रोडक्ट्स पण कॉस्मेटिक्स आहेत, जास्ती छान क्वालिटीची, करेक्ट, जास्ती सेन्सिटिव्ह स्किनला चालणारी. आणि जॉन्सनचा अजून एक फायदा होता की जॉन्सन्स त्यांचं एक सिस्टर कन्सर्न होते इग्नॉर लिमिटेड म्हणून, त्याचं फार्मास्युटिकलचं पण काम करायचे. तर R&D ला ते बघायला लागायचं प्रोडक्शन बरोबर होतंय की नाही, त्यामुळे त्याचाही अनुभव आला. त्यामुळे कॉस्मेटिक्स प्लस त्याला थोडंसं मेडिकल टच असलेल्या गोष्टी हे माहिती असल्यामुळे म्हटलं की काही वर्ष केलं काम, त्याच्यानंतर असा विचार केला की आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने चालू केलं 2001 मध्ये क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्स. मुंबईत जोगेश्वरी. काय प्रोडक्ट्स बनवायचे आणि ते दुसऱ्या ब्रँडसाठी बनवायचे की ते म्हणजे काय होती क्रिएटिव्ह कॉस्मेटिक कंपनी? क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्सची सुरुवात ना थोडी इनोव्हेटिव्ह प्रोडक्टनी झाली. म्हणजे इनोव्हेटिव्ह नाही पण हॉट वॅक्स म्हणून एक डेपिलेटरी प्रोडक्ट असतं जे साखरेपासून बनतं, जे बायका मुली वॅक्सिंगसाठी वापरतात. आणि जेव्हा मी बघितलं तर तेव्हा ते प्रोडक्ट फक्त दिल्लीहून यायचं आणि सतत शॉर्टेज मध्ये असायचं. म्हणजे महाराष्ट्रात कोणी बनवायचं? कोणीही नव्हतं बनवत. 2001 ची गोष्ट आहे. 2001 ची. आणि 2001 मध्ये त्या प्रॉडक्टला मला पोटेन्शियल दिसला. कारण का कॉस्मेटिक दाखवायला कोणाकडे गेलं की प्रत्येक दुकानदार, प्रत्येक डीलर याची पहिली अपेक्षा असते हॉटवॅक्स आहे की आपके पास, हमें चाहिए, ही अपेक्षा असायची. तेव्हा जाणवलं तिकडे काम करण्याचा वाव आहे. त्याचा एक्सपिरियन्स नव्हता मला. एक्सपिरियन्स नसला तरी वाव आहे, संधी आहे कळलं. आणि त्यामुळे त्या प्रोडक्टवर थोडं काम केलं. थोडं कुठलंही काम करायचं म्हटलं की काही प्रॉडक्ट फुकट जातं, काही प्रॉडक्ट चुकतं. मार्केटमध्ये आलं पाहिजे ते बेस्टच आलं पाहिजे. तोपर्यंत एक्सपेरिमेंटला चालून जातं. तर 3-4 महिन्याचा खूप स्ट्रगल केला. खूप प्रॉडक्ट फेकून दिलं, खूप प्रॉडक्ट वापरलं आणि टेस्टिंगला चांगल्या ब्युटिशियन्सला दिलं. आणि फायनली जेव्हा त्यांनी म्हटलं की हे फार सुंदर झालंय तेव्हा ते कमर्शियल प्रोडक्शन 2001 ला चालू केलं. त्याच्याबरोबर स्किन केअर प्रोडक्ट्स, हेअर केअर प्रोडक्ट्स, हेअर केअरमध्ये शॅम्पू, सिरम, हेअर कंडिशनर, हेअर ऑइल या टाईपचे प्रोडक्ट येतात. आणि स्किन केअरमध्ये जे आपल्याला फेशियल करायला लागतात लोकांना, मॉइश्चरायझर डेली यूजला लागतं, टोनर लागतं, ही सगळी प्रोडक्ट चालू केली. पण जो पुश असतो ना प्रोडक्टचा तो हॉटवॅक्सचा होता. ओके. म्हणजे ते पहिलं प्रॉडक्ट होतं जे मार्केटमध्ये येऊन ज्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला रिटेल कव्हरेजला मदत केली. खरं सांगायचं तर काय असतं की नवा उद्योग, नवा ब्रँड त्यासाठी कोणी पैसे पटकन देत नाही. पण शॉर्टेज असलेला आयटम असला ना त्याला बोलवून पैसे देऊन माल घेतात. तर त्यामुळे थोडंसं ते सोपं गेलं. ओके. म्हणजे एका प्रॉडक्टवर असं नसतं की कंपनीचा खर्च किंवा बाकी डॉलर राहतो, पण काहीतरी बॅकबोन राहतं तुमच्याकडे. तुमच्या बोलण्याला थोडा से येतो मार्केटमध्ये आणि त्यांना तुमची गरज असते. ओके. हे काय क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्सच्या नावाखालीच होतं? क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्सच्या नावाखाली होतं आणि ग्लॅमर नावाने होतं. ग्लॅमर. ओके. ग्लॅमर हा आमचा ब्रँड आम्ही सुरुवातीला चालू केला. आणि त्यापूर्वी मार्केटमध्ये एक पद्धत होती की स्मॉल इंडस्ट्री जी असायची, स्मॉल SME आपण म्हणतो, MSME म्हणतो, तर ते स्वतःचं मार्केटिंग शक्यतो करायचे नाहीत. वर्ड बाय माउथ आणि डिमांड सप्लाय. आणि मोठ्या दुकानदाराला एका पकडायचं, त्याला सगळा माल द्यायचा. मग खरं म्हटलं ना तर त्या दुकानदाराची नोकरी होते ते थोड्या दिवसात. अच्छा. मला तसं करायचं नव्हतं.
हम्म. त्यामुळे मी प्रयत्न केला. अर्थात माझं बॅकग्राऊंड आहे टेक्निकल. मार्केटमध्ये प्राइस लिस्ट कशी असते तिथपासून सुरुवात होती. हम्म. पण समाव आपण म्हणतो ना, पाण्यात पडल्यावर पोहता येतं, तसं आहे. हळूहळू मार्केटिंगचं चांगलं ज्ञान मिळालं आणि एक फ्लॅगशिप प्रॉडक्ट मिळालं होतं की जे त्यांना हवं होतं. करेक्ट. थोडं लकही असतं त्याच्यात, मी म्हणेन. तेवढं काही व्हिजन जेव्हा धंदा चालू करतो तेव्हा ती नसते. आणि तेव्हा आपल्याला ना, आपल्या मराठी बॅकग्राऊंडमुळे ना, खूपशा साध्या साध्या गोष्टी ज्या बिझनेस कम्युनिटीला माहिती असतात ते आपल्याला माहिती नसतात. वी फील दॅट गुड प्रॉडक्ट ॲट गुड कॉस्ट विल सेल, पण तसं होत नाही. कारण का बायर आहे ना, तो तुम्हाला स्किन डाऊन करायला बसलाय, तुम्हाला स्क्विज करायचं आहे. त्याला तुमचं प्रॉडक्ट छान असलं तरी खूप कौतुकाने म्हणायचं नाहीये, आणि त्याला वाटतं की पैसे वाढवू. करेक्ट. पण याच्यात नाव घेण्यासारखी एक संस्था आमच्या वाट्याला आली होती, आणि मुंबई ग्राहक पंचायत म्हणून एक संस्था आहे. त्यांची वितरण व्यवस्था होती तेव्हा मुंबईत, आणि जवळजवळ 15,000 फॅमिलीज दर महिन्याला त्यांचं प्रॉडक्ट्स घ्यायच्या. अगदी गहू तांदूळ पासून फिनेल, साबण, काय नाही, प्रत्येक जवळजवळ, म्हणजे फर्निचर सोडून बाकी सगळं असावं. आणि त्यांनी प्रॉडक्टची क्वालिटी असेस केली, आणि त्यांनी दर 3 महिन्यांनी आमचा शॅम्पू, कधी लोशन, मॉइश्चरायझर असं चालू केलं. त्यामुळे लोकांपर्यंत पोचायला खूप मदत झाली. एक डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मिळालं तुम्हाला. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, ॲज आय से, की जसं वॅक्स चे पैसे लगेच यायचे, कॉस्मेटिक्सचे यायचे नाहीत. ह्या संस्थेचं असं होतं, ती वितरण व्यवस्था होती. ते अपना बाजार सारखं दुकान नव्हतं. त्यांनी फॅमिलीला सांगायचं की फॅमिलीजना व्हेरियस, की बाबा हे प्रॉडक्ट चांगलं आहे, तुम्ही ट्राय करून बघायचं आहे, आम्ही नवा शॅम्पू सिलेक्ट केलाय. म्हणजे हे तेव्हाचे इन्फ्लुएन्सर्स होते. ऍब्सोल्युटली. आणि आज त्यांच्याकडे जवळजवळ, तेव्हा जर 12,000 कुटुंब असतील तर ते महाराष्ट्रभर गेलेत, आणि आज 25,000 कुटुंब त्यांच्याकडे महिन्याचं खरेदी करतात सगळ्या. आणि त्यांची मदत झाली, कारण का कस्टमरला जर चांगलं प्रॉडक्ट पाहिजे असतं, कस्टमरला स्वस्त पाहिजे असतो फायदा त्याचा, पण दुकानदाराला चांगलं प्रोडक्ट हवं असलं तर स्वस्त हवं असतं, आणि त्याला मार्जिन कमवायचा असतो. त्यामुळे ते कस्टमर पर्यंत कधीच खूप स्वस्त जात नाही. ओके. तर इकडे 1 to 1 होतं. ही वितरण व्यवस्था असल्यामुळे आपण एक एक्स रेट दिला तर X+5% जोडून त्यांनी ते वितरण करायचं, त्यांचे खर्च जोडून. करेक्ट. त्यामुळे लोकांना ते मिळालं, क्वालिफाईड लोकांना मिळालं, आणि त्यांना ते आवडलं. तर ह्याचा मी उल्लेख करीन, एक सपोर्ट बॅकबोन सारखं, की त्यांनी कायम घेतलं प्रॉडक्ट, आणि त्यामुळे एक बूस्ट मिळाला. वॅक्स आणि ग्राहक पंचायत या दोघांमुळे जास्ती क्रेडिट देईन. म्हणजे तो सुरुवातीच्या काळात जो बॅलन्स हवा होता एका छोट्या बिझनेसला सस्टेन करायला, तो या 2 गोष्टींनी तुम्हाला मिळाला. परफेक्ट. ह्याच्यानंतर जेव्हा आपण ग्लॅमर ग्राहक पेठेत 15,000 12,000 फॅमिलीज त्या लोकांपर्यंत पोहोचला, बाकी जे रिटेल मार्केट आहे, जिकडे बाकी जसे आपण ब्रँड्स बोललो, लोरियल आहे का, हिमालयाचे आहेत का, आता इंडियन ब्रँड्स पण आहेत, वेस्टर्न ब्रँड्स आहेत, सगळेच आहेत, तिकडे काय चॅलेंजेस होते? तिकडच्या मार्केटला कन्व्हिन्स करणं का तिकडच्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्याच्यासाठी काय स्टेप्स घेतले का? हाऊ डिड यू मेक दॅट पॉसिबल? कुठलाही धंदा जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा त्याचा ओनर जनरली अकाउंटंट पण असतो, तो मॅनेजर पण असतो, तो परचेस डिपार्टमेंट पण शोधत असतो, आणि त्याच्यात ऍडिशनल भर म्हणजे FMCG प्रॉडक्ट मध्ये त्याला मार्केटिंग करायला लागतं. माणसांची मदत घ्यायची हे ठीक आहे, पण माणसांना ट्रेन करायचं काम कोणाचं मग? तर ते शेवटी ओनरलाच करायला लागतं. आणि स्वतः बॅग घेऊन बाहेर पडणं त्याच्यासाठी, आणि दुकानदारांना अप्रोच करणं, डिस्ट्रीब्युटरना अप्रोच करणं, हा अविभाज्य भाग आहे. बरेचसे मॅन्युफॅक्चरर्स आपण बघतो ना, त्याला प्रॉडक्ट बनवतं, मग ते प्रॉडक्टच्याच प्रेमात असतात. प्रॉडक्टच्या प्रेमात असण्यात काहीच वाईट नाही, पण ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे याची जाणीव कधी कधी टेक्निकल बेस साऊंड असतो ना, त्या माणसाला राहत नाही. फॉर्च्युनेटली मी थोडा ओपन माइंडचा होतो त्या बाबतीत, त्यामुळे मी खूप बोलायचो आमच्या दुकानदारांशी किंवा डीलर्स जे काही थोडेफार होते.
तर त्यांच्याकडून जे यायचं आपल्याला फीडबॅक, त्यात आपल्याला शिकायचं असतं ते आपण शिकतो आणि त्याप्रमाणे मग तो धंदा वाढतो. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ पहिले 40 ते 50 सिटीजमध्ये, म्हणजे अगदीच्या B-C क्लास तिकडे मी स्वतः गेलेलो आहे. हळूहळू मार्केटिंगचे लोक जायला लागले, मग टीम जशी गरज पडली तशी वाढली. पण स्वतःला करायला लागतं, हे खरं आहे. खूप चांगला मेसेज आहे, कारण कुठलाही एंटरप्रेनर का उद्योजक तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती स्वतःपासूनच असते. ऍब्सोल्युटली करेक्ट. असं नाहीये की तुम्ही 4 माणसं ठेवली आणि तुम्ही इट हॅज टू आणि आय थिंक हे जे शिकायला मिळतं जेव्हा तुम्ही स्वतः जाता आणि ऍब्सोल्युटली रिटेलरशी आणि यांच्याशी बोलता, ते लर्निंग कोणीच तुम्हाला आणून देऊ शकत नाही. बरोबर आहे, अगदी खरं आहे. कारण का तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे ना आपला. म्हणजे आपल्याला रिॲक्शन, त्यांचे मोटिव्स, हे सगळंच आपल्याला आपोआप कळत जातं. परत मार्केटमध्ये गेलो ना की मार्केटमध्ये तुमचे कॉम्पिटिटर कोण असावेत किंवा कोणाशी कंपॅरिझन केली पाहिजे किंवा काय प्राइस रेंजमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट टाकायला मिळतं हे कळतं. पण त्यालाही 2-3 वर्षाचा अवधी लागतो. ते एवढा पटापट कळत नाही. कारण का तुम्हाला फीडबॅक दरवेळी जेव्हा व्यापाऱ्याकडून मिळतो ना तेव्हा तो जेन्युइन मिळेल असं नसतं. तो त्याच्या फायद्याला उपयुक्त असतो. तो आपल्याला शिकायला लागतं. चांगले लोक मिळतात, थोडे लबाडही मिळतात, पण आपण जे पिकअप करायचं ते आपल्याला करायला लागतं. आणि थोडंसं त्याच्यासाठी ना प्रॉडक्टच्या खूप प्रेमात नाही राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही जर माझंच बेस्ट हे समजून कधी मार्केटला तुम्ही फेस नाही करू शकत. तुमचं प्रेम खूप असेल तर तुम्ही क्रिटिसिझम नाही पचवू शकत. या मार्केटमध्ये साधारण मार्केटेड प्रोडक्ट्स म्हणजे ज्याची ऍडव्हर्टाईज ब्रँडिंग होते आणि नॉन मार्केटेड प्रोडक्ट्स की जे क्वालिटी आणि मार्जिनवर विकतायत, त्याचा रेशो काय आणि त्याच्याशी तुम्ही कसं कम्पीट केलं? कारण तुम्हाला हे दोन्ही चॅलेंजेस आले असतील. एक साइड ब्रँड आहे, कोणी ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, एन्डोर्स करतात. एक साइड आहे हाय मार्जिन देत आहेत. मी क्वालिटीवर येतच नाहीये. क्वालिटी आपण त्याच्यावर नंतर येऊया. मी फक्त मार्केटिंग परसेप्शन वाईज बोलतोय. सो त्याला कसं टॅकल केलं तुम्ही? म्हणायला ना तेव्हा पूर्ण भारताचं कॉस्मॅटिक मार्केट अगदी साबण आणि तेल पकडू ना जवळजवळ 12,000 करोडचं होतं. पण त्याच्यातलं ना 90% शेअर हा MNCs आणि मोठ्या भारतीय कंपन्यांचा असतो. त्या 5-10% असतील आणि बाकीचा 10% शेअर आहे ना तो 90% स्मॉल सेक्टरचा असतो. 5-10% लोक 90% मार्केटवर आहेत आणि त्याचे उरलेले जे आहेत नाही. त्याच्यासाठी ना जैन लोक काही गोष्ट बोलतात ते मी सांगतो तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं आहे की 1000 दिवस तुमचा धंदा चालला तर तो चालणार. आणि MSMEचे रिपोर्ट आहेत की 90% स्मॉल स्केल ही पहिल्या 1 ते 1.5 वर्षात बंद होते. 10% सर्व्हाइव्ह करतात आणि त्याच्यातले 2-3% फार मोठे ग्रो होतात. हा रिपोर्ट आहे. कारण का ना शेवटी प्रॉडक्ट चांगलं असणं, मार्केट करणं, याच्या व्यतिरिक्त एक मोठा फॅक्टर येतो तुमचं फायनान्शियल रोटेशन. म्हणजे स्मॉल युनिटला, ओनरला थ्रू त्याच्या असोसिएट्स हे फायनान्शियल रोटेशन पण कसं जमेल हे करायला लागतं. कारण का पहिल्यांदा वेन यू आर व्हेरी स्मॉल तेव्हा तुम्हाला क्रेडिट मार्केटमधून खूप मिळत नसतं. परत तुम्हाला तुमचे पैसे लवकर मिळत नसतात आणि फिक्स्ड खर्च, जर तुमच्या भाड्याची प्रेमास असेल तर भाडं, वर्कर्सचा पगार, बाकी अनेक एक्सपिरियन्स, रॉ मटेरियलला सतत पैसे द्यायचे. तर त्याचं रोटेशन म्हणजे तुमचा सेल असेल त्याच्यात तिप्पट तरी तुमची सतत इन्व्हेस्टमेंट असते इन स्टॉक्स. करेक्ट. आणि त्याच्या दुप्पट असेल जवळजवळ तुमच्या मार्केटमध्ये. म्हणजे तुमचं 5 ते 6 महिने तुमचा जो सेल आहे त्याचा फायनान्स तुमचा अडकून राहायलाची तयारी पाहिजे तुमची. ओके. सो जसं मी विचारलं ती एक स्ट्रेंथ आहे, करेक्ट. पण मग ही स्ट्रेंथ असणं 6 महिने 8 महिने सस्टेन करणं, दिस इज वन ऑफ द मेजर फॅक्टर्स टू कम्पीट, म्हणजे बाकी ब्रँड्स बरोबर कम्पीट करायला. हो, ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. काय होतं की नव्या ब्रँडला ना
कोणीच पटकन पैसे देत नाही. हम्म. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की MNCs आहेत जशा लिव्हर्स वगैरे, हम्म. त्यांच्या डिस्ट्रीब्युटरकडे म्हणजे त्यांचं चेकबुक लिव्हर्सकडे जमा असतं आणि लिव्हर्स त्यांचा चेक टाकतात आणि ट्रकलोड माल सोडतात. हम्म. म्हणजे विदाउट लुकिंग एट द बिल, हम्म. एवढं बिल झालंय, तुमचा एवढा चेक टाकलाय, एवढी एक्स्ट्रीमिटी आहे. आणि इकडे तुम्हाला 1 महिन्याने पैसे मागितलेत तरी असं म्हटलं जर माल तर आत्ताच आलाय. हे माफिया राजाच आहे तो त्यांचं. माफिया म्हणजे काय माहितीये, खरंच सांगायचं तर काही गोष्टी मॅन्युफॅक्चररने पण स्वतःच्या शिकल्या पाहिजेत. मॅन्युफॅक्चररना एक दुसऱ्यांशी खूप कॉम्पिटिशन करायला बघतो हम्म. आणि व्यापारी आहे ना, तो फार युनिट आहे त्याची, तो युनायटेड आहे. ओके. तर त्यांचं ते व्यापारी वर्गाचं, ते बिझनेस कम्युनिटीचं जो ट्रेनिंग आहे, तर ते त्याच्यात त्यांचे काही वाद असतील, भेद असतील, पण व्हेन इट कम्स टू अप्रोचिंग सम मॅन्युफॅक्चरर, दे आर व्हेरी युनायटेड. फारच त्यांचं एकी असते. ओके. आणि त्याच्या उलट मॅन्युफॅक्चरर्स डिव्हायडेड आहेत आणि त्यांना असं वाटत असतं की अरे आपलाच फॉर्म्युलेशन बेस्ट, आपलाच प्रॉडक्ट बेस्ट, हम्म. आणि त्यामुळे एकमेकांचे अनुभव शेअर करायचे नाहीत, एकमेकांना अच्छा. मदत करायची नाही, असं कम्युनिटी काम करायचं नाही. असं नाही. आणि ओके, जर ते केलं एकमेकांबरोबर, जसं तुम्ही R&D डिपार्टमेंट बोलला, तुमची रिसर्च शेअर केली, क्वालिटी. ऍब्सोल्युटली. तुम्ही काही तुमचं प्रत्येक सिक्रेट शेअर केलं असं नाही पाहिजे, असं नाही, पण मार्केटच्या जे प्रॉब्लेम्स आहेत, व्यापाऱ्यांबद्दलचे येतात ते प्रॉब्लेम्स, ते तरी तुम्ही युनायटेडली बोलू शकला पाहिजेत. तसंही होत नाही. मग मध्ये ना 2008 मध्ये मी कॉस्मेटिक असोसिएशनला खूप ऍक्टिव्ह झालो होतो. अच्छा, माझा प्रश्न तोच होता की अशी काही हा. असोसिएशन तर आहे का? तेव्हा आम्ही त्याचं वातावरण बरंचसं स्मॉल इंडस्ट्रीचे जे असोसिएशन होतं हम्म. सुधारायला बघितलं आणि अनुभव आला की साध्या साध्या गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या की एकमेकांकडे बघायचे लोक की अरे तुम्ही हे बोलता, आमचं झालेलं आहे असं. आणि माझ्या आधी 15-20 वर्ष धंदा करत होते पण बोलायचंच नाहीत कधी कोणाशी, कारण त्यांना असं वाटतं की एक दुसऱ्याशी कॉम्पिटिशन आहे. हम्म. खरं मार्केट एवढं मोठं आहे की काही प्रश्न येत नाही तसा. 12,000 कोटी तुम्ही तेव्हा बोलताय. ऍब्सोल्युटली. आता माझ्या मते त्याच्या डबल तरी असेल, कमीत कमी नाही का? जास्तच असेल जेवढे जास्ती ब्रँड असावं आहेत. असा आपला अंदाज आहे. हम्म. पण म्हणजे मॅन्युफॅक्चररला हे इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे. म्हणजे असोसिएशनमध्ये आम्ही क्लस्टरमध्ये काम करायचा प्रयत्न केला होता ओके. की रॉ मटेरियल एकत्र घ्यायची, स्वस्त पडतील, हम्म. पॅकेजिंग मटेरियल एकत्र घ्यायची, पण त्याला ना रिस्पॉन्स मिळत नाही. लोकांना काय पाहिजे माहिती आहे स्मॉल इंडस्ट्रीच्या, की तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंटची मदत म्हणजे काय पाहिजे, तर तुम्ही आम्हाला प्रॉडक्ट विकून द्या, म्हणजे मार्केटिंग गव्हर्नमेंट करा. मार्केटिंग आणि सेल्स असं होत काम नाही. अपेक्षित. गव्हर्नमेंट कॅन टेक अप दॅट जॉब. बरोबर. कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये करणार नाही गव्हर्नमेंट. FMCG मध्ये मार्केटिंग जास्त टफ आहे थोडंसं, हम्म. पण दॅट डझंट मीन की गव्हर्नमेंटने ते करावं. करेक्ट. ते आपल्याला करायला लागणार आहे आणि त्याला प्रॉब्लेम फेस करूनच करायला लागणार आहे. मग ही तुमची जर्नी चालू होती. तुम्ही 2-3दा क्वालिटी बद्दल बोलला की ठीक आहे, फायनान्शियल स्टेबिलिटी आहे, 6 महिने तुम्ही जर होल्ड करू शकता, तुमचं 1000 दिवस काढले. आता मग तुम्ही क्वालिटीवर कॉम्पिट करता, ऍब्सोल्युटली क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट. खरं आहे. मग जसं कारण तुम्ही सांगितलं तुम्ही R&D डिपार्टमेंटमध्ये पण होता, मग ह्या क्वालिटी ह्या एका ऍस्पेक्ट क्रायटेरियावर काय बदलत गेलं का? डे 1ला जी क्वालिटी होती तशीच, कारण डे 1लाच परफेक्ट तुम्हाला ते मिळालेलं की हाच फॉर्म्युला आणि कंटिन्यू. एक्झाम्पल एकदम बेसिक की कोको कोला, आज वर्षानुवर्ष तोच टेस्ट, तिचे व्हेरियंट निघतात, पण तो बेसिक कोको कोला आजही तसाच आहे. ऍब्सोल्युटली. तर तुमच्या बाबतीत पण असं काही होतं की डे 1ला वेन यू केम आउट विथ द प्रॉडक्ट की ही क्वालिटी अशीच राहणार, की त्याच्यात तुम्ही पण काहीतरी बदल येत गेला, तुम्ही मार्केट टेस्ट केलं का क्वालिटीवर? पहिली गोष्ट क्वालिटी जेव्हा म्हणतो ना, प्रत्येकाला वाटत असतं की आपली क्वालिटी बेस्ट किंवा खूप चांगली आहे आणि त्याच्यात रॉंगही काही नाही. त्या ऍस्पेक्ट बद्दल मी पहिल्यांदा एक सांगतो की क्वालिटी म्हणजे काय, तर कन्सिस्टन्सी तर हवी. की तुमचं बाबा 2 महिन्यापूर्वी घेतलेलं प्रॉडक्ट आणि आज घेतलेलं प्रॉडक्ट अपिअरन्स मध्येच फरक पडला तर कस्टमर वापरून बघायच्या आधी पहिला नाराज होणार आहे तुमच्यावर.
तर एक क्वालिटीचा आस्पेक्ट असा आहे की ते तसंच्या तसं दिसलं पाहिजे, तसंच्या तसं जिनियन वाटलं पाहिजे. मग ती क्वालिटी वाईट असो का अत्यंत उत्कृष्ट असो, पण कन्सिस्टन्सी हॅज ग्रेट से. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का याच्यात, की क्वालिटी ही कायम सुधारत असते. ओके. आणि त्याप्रमाणे तुम्हाला बदलायला लागतं. प्रॉडक्टची डिमांड, लोकांची, तुमच्या कन्झ्युमरची एक्सपेक्टेशन ही बदलत असतात. आणि ती बदलत्या एक्सपेक्टेशनला तुम्ही नवं टेक्नॉलॉजी यूज करून प्रॉडक्ट सुधारायला लागतं. आता साधं सांगतो, मी 93-94 पर्यंत जॉन्सनमध्ये होतो. आज मी त्यांच्या फॉर्म्युलेशन मला आठवतात. त्यांचं क्रीम जे तेव्हा होतं, बेबी क्रीम, ते आज वाटलं तर फार वाईट वाटतं. मला बघितलं तर एवढं वाईट होतं जॉन्सनचं क्रीम असं वाटतं. आजचं खूप वेगळं आहे. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह आणि त्याचा लोकांचा काय म्हणू आपण की एक्सपेक्टेशन्स प्रॉडक्ट बद्दल या बदलत आहेत. तेव्हा म्हणजे मला असं वाटतं की यंगस्टर्सचं तर मी बघतो तर त्यांना खूप ऑइली प्रोडक्ट्स नको असतात. भारतभरात जवळजवळ आहे तसं. आणि जॉन्सनचे प्रोडक्ट्स तेव्हाचे ते प्रचंड ऑइली होते. दुसरी गोष्ट काय असते की प्रॉडक्ट बद्दल ना तुम्हाला फक्त छान आहे म्हणून नाही, तर ते चेंज करण्याचा लोकांचा अप्रोच थोडासा कळायला लागतो. काय एक्सपेक्टेशन्स लोकांच्या आहेत त्याप्रमाणे प्रॉडक्ट बद्दल तुम्ही बदल केला पाहिजे. तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा जेव्हा शॅम्पू बनवणं चालू झालं असेल, मला वाटतं भारतात 75च्या सुमाराला चालू झालं, तर तेव्हा ना शॅम्पू विथ कंडिशनर हा कन्सेप्ट नव्हता. शॅम्पूच असायचं, कंडिशनर. तर तो केस थोडे रफ व्हायचे. कुठलीही गोष्ट स्वच्छ झाली थोडी की रफ वाटते. जसं तुम्ही कपडा धुतलात, तो धुतलेला कपडा आहे ना तुम्हाला, तो हाताला चरचरीत लागतो वापरलेला. तसंच केसांचं होतं की बाबा शॅम्पू वापरला की थोडस केस थोडे रफ व्हायचे, कारण त्याच्यावरचं तेल वगैरे सगळं निघून जायचं. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, असं झालं तर काही प्रॉब्लेम नाही. पण मग कस्टमरला ते आवडायचं नाही, म्हणून शॅम्पू प्लस कंडिशनर डिलिव्हर झाला 10 वर्षात. शॅम्पू जेव्हा चालू झाला तेव्हा इट वॉज जस्ट क्लिनिंग. आता क्लिनिंग बरोबर त्याला मुलायम पण करायचं आलं. असं हे पर्स्पेक्टिव्ह बदललं. सो शॅम्पूचं पर्पज एकदम सोपं होतं, केस साफ करायचे. साबणाच्या ऐवजी चांगला, साबणाने अगदीच ड्राय होतात, शॅम्पूने तेवढे ड्राय होत नाही. हाच फरक आहे शॅम्पू आणि साबण. मग तुम्हाला ते लगेच सॉफ्ट आणि सिल्की हवेत, मग कंडिशनर पण आलं. ऍब्सोल्युटली. ही ती जर्नी आहे, बेसिकली जर्नी असते. आणि प्रॉबॅबली याच्यात MNCs कडे खूप डेटा असतो, त्यांच्याकडे फीडबॅक. तेव्हा आता तर प्रत्येक घरात काय जातं त्याचा डेटा असतो त्यांच्याकडे, पण तेव्हाच्या काळी तसं नव्हतं ना. 75 आपण म्हणतोय तेव्हा, पण तरी त्यांच्याकडे ना मार्केटमध्ये कुठल्या दुकानात कुठल्या एरियात काय प्रॉडक्ट चालतं ह्याचा डेटा असायचा. मग का रिपीट सेल आला नाही किंवा काय येतो याचा डेटा असायचा, त्याच्यावर ते बदल करत जायचे. तसा हा डेटा तुम्ही बोललात, हा MNC कडे असतो, प्रचंड असतो त्यांच्याकडे. कारण मे बी तो डेटा घ्यायसाठी कॉस्ट वगैरे पण असते. मग छोट्या कंपनीने, चला आज सोशल मीडिया आज तर आपण 1-on-1 प्रत्येक कस्टमरशी इंटरॅक्ट करूच शकतो. प्रत्येक ब्रँड, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तुम्ही टाका कसं. पण तुम्ही जेव्हा 2001 नंतर आणि तुम्ही तुमच्या कस्टमर्स, एंड कस्टमर बरोबर कसं तुमचं कम्युनिकेशन करत, कसं त्यांच्या बरोबर तुमचा संवाद सुरू झाला? खूप छान प्रश्न आहे तुमचा. कारण का आम्ही कायम दुकानात माल विकायचो ना, त्यामुळे आम्हाला एंड कस्टमर माहितीच नव्हता. असं पहिले 2-4 वर्ष गेली. पण नंतर जाणवलं की बाबा डिमांड आहे आपली, पण एखाद्या दुकानदाराचा बाबा तुमच्याशी वाद झाला की तुमचं प्रॉडक्ट लगेच कमी अवेलेबल होतं. त्यामुळे त्याची गरज वाटायला लागली की कस्टमरला पण आपला कुठेतरी टच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 2004 ते 2012 वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये भाग घ्यायचो. कन्झ्युमर फेअर्समध्ये ग्राहक पंचायत पेठ असायची, काही मिनल मोहाडीकर म्हणून एक गृहिणी आहेत, त्यांच्या उद्योजकांचे असायचं.
तर तिकडे तुम्हाला कस्टमर भेटो. मराठी व्यापारी मित्रमंडळाची 65 दिवस चालणारी ओके. ग्राहक प्रेट असायची. हम्म. तर तिकडे तुम्हाला कन्झ्युमरचा फीडबॅक मिळतो. बरेच नवे कन्झ्युमर असतात, खूप मेहनत असते. हम्म. 65 दिवस किंवा 40 दिवस असं फॅक्टरी सांभाळून हे करणं हे सोपं नाही. डिफिकल्ट आहे खूप. आणि या सगळ्याची कॉस्ट असेल. ऑफकोर्स कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट Fixed cost असते. फिक्स्ड कॉस्टला Stall. मॅन्युफॅक्चर घाबरतो लहान असताना. तर त्यामुळे पण तेव्हा असं जाणवतं की इतका आनंद मिळतो आपल्याला की 50तला एखादा कस्टमर ग्लॅमर हा शॅम्पू पाहिजे होता, मला 6 बाटल्या द्या. या टाईपचं तुमचा मिळतच नाही. ह्या टाईपचा फीडबॅक येतो ना, तर एका फीडबॅकने पण तुम्हाला खूप समाधान खूप समाधान. मिळतं. म्हणजे इट इज नॉट जस्ट, तुम्हाला जाणवतं की इट इज नॉट जस्ट कटिंग द कॉस्ट फ्रॉम युअर एक्झिबिशन, पण इट इज ब्रँडिंग. इट इज व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन आहे, तुम्हाला फीडबॅक मिळतोय. आणि असं जाणवायचं की असं एखादा कस्टमर म्हणलं की तुमचं गेल्या वेळी घेतलं होतं नंतर मिळालंच नाही. तर तेव्हा तुमच्या स्टॉलवर जी गर्दी असते त्यातले 5-6 गिराईक ताबडतोब घेतात. म्हणजे तेव्हा कळतं तुम्हाला की थर्ड पार्टी कन्झ्युमर तुमच्या प्रॉडक्ट बद्दल चांगलं बोलण्याची व्हॅल्यू फार जास्ती आहे. आपण आपल्या प्रॉडक्टचं कौतुक करू, पण त्याच्यासाठी दुकानदाराने मग मस्का मारायला लागतो किंवा तुम्ही कौतुक करत जा. तर तोही थर्ड पार्टी आहे. पण दुकानदाराच्या बाबतीत कधी कधी कस्टमरला काय वाटतं की अरे याला मार्जिन जास्त मिळत असेल म्हणून याचं सांगतो. पहिलं तेच वाटतं की इसका मार्जिन ज्यादा है. पण कसं असतं की जो कस्टमर तुमचा नेहमीचा असतो ना, त्याला ते रेकमेंड करतात तेव्हा ते चालून जातं. पण कन्झ्युमर जेव्हा एखादा सांगतो की अरे मला मिळत नव्हता काय आहे, आणि नंतर एक नशिबाने मी म्हणेन 2007 पासून एक चांगली गोष्ट झाली की प्रत्येक प्रोडक्टला ना आपला ईमेल ID आणि कस्टमर केअर नंबर असायचा. मॅन्डेटरी केलं. ऍब्सोल्युटली. म्हणजे ते दुकानदारांसाठी थोडं वाईट झालं आणि मॅन्युफॅक्चररसाठी चांगलं झालं. मग सर असे तुम्हाला फोन कस्टमर एक्सपिरियन्स जरा आम्हाला सांगा ना आलेले. आता तुम्हाला सांगू की काय सांगू, ग्लॅमरचं आम्ही MRP ला कमीत कमी महिन्याला 40 ते 50 हजार रुपयाचा माल विकतो, ज्याच्यात 200 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंतचा माल असेल. ते ब्युटिशियन्स असू शकतात किंवा ते प्लेन कन्झ्युमर असू शकतात. आम्ही इन्कम बघत नाही त्याच्यातलं. आम्ही म्हणतो की बाबा ते कुरिअरने केलंच पाहिजे प्रोडक्ट. D2C जे म्हणतात, डिरेक्ट टू कस्टमर. ऍब्सोल्युटली. आणि इट इज सो प्लीजिंग आणि हार्ट वॉर्मिंग आपल्याला की अरे एवढे जात आहेत. आजच मला वाटतं की आज मी जवळजवळ माझ्या स्टाफला 2000-3000चं प्रॉडक्ट सांगितलं की हे टाका, ऑफिसला सांगितलं की बिल करा आणि कुरिअर करून टाका. तर 40-50 हजारचं प्रॉडक्ट जाणं ऍट ॲव्हरेज कॉस्ट ऑफ अबाउट 200 रुपीज. यू कव्हर ऑलमोस्ट 250 कस्टमर्स. दिस इज हे प्युअरली जे कॉन्टॅक्ट नंबर बघून नाही, बाकी रिटेल आणि ते सगळं तर चालूच आहे. बरोबर आहे. ह्याच्यात जसं तुम्हाला नंबर आणि ईमेल ID आलं तर काही कुठल्या ग्राहकांकडून काही अशी प्रतिक्रिया तुम्हाला आलेली जी तुम्हाला म्हणता ना तो बूस्ट, जसं तुम्ही बोलला एक्झिबिशन मध्ये तुम्हाला तो बूस्ट मिळाला, आणि मग हा नंबर टाकल्यावर जसं काही रिटेल ह्याच्यात अवेलेबल नाही पण मग तुम्हाला तो फोन आला असेल, अशा काही आठवणी का काही खूप आठवणी एखाद दोन? पुण्याकडे एक बाई थोड्या सासवड साईडच्या होत्या, त्या म्हणजे आउट ऑफ पुणा होत्या, त्यामुळे त्यांना पुण्यात ते प्रॉडक्ट घ्यायला जमायचं नाही. तर त्यांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की मला तुम्ही पाहिजे तर दुकानदाराचा तर एक बॉक्स देऊन टाका, माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी देईन हा प्रॉडक्ट, एवढा चांगला आहे. कारण का मी त्यांना दिलेला आहे पूर्वी सुद्धा 4-4 बाटल्या घेऊन. पण म्हटलं की मला तर हा स्टॉक ठेवायला लागेल. मी म्हणते की नाही म्हटलं तर थोडासा छोटा बिझनेस चालू करीन मी. आणि एक कोकणात चिपळूणमध्ये होते लोक की त्यांनी सांगितलं की नाही आम्ही कन्झ्युमर म्हणून घेतलाय पण आमच्या दुकानात आता तो विकायला पाहिजे, तुम्ही डिस्काउंट स्ट्रक्चर प्लीज सांगा आणि आम्हाला पाहिजेच आहे. मी आम्ही कन्झ्युमर बेस तयार केलाय तुमचा. असंच साताऱ्याला झालेलं आहे, कोल्हापूरला झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ताकद मिळते स्ट्रगल करायची. करेक्ट. बिकॉज ऑफकोर्स इन द बिगिनिंग यू नेव्हर परफॉर्म व्हेरी वेल फायनान्शियली. तेव्हा अशा टाईपचा फीडबॅक आणि अशा टाईपचं कौतुक थोडंसं तुमच्या प्रॉडक्टचं ऐकून तुमचा उत्साह खूप वाढतो, आपली स्ट्रगल करायची कपॅसिटी वाढते, आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपण दुकानदारांना जास्ती चांगला फेस करू शकतो. करेक्ट.
की डिमांड आहे. ऍब्सोल्युटली. जसं आता तुम्ही ग्लॅमर बद्दल सांगितलं, ग्लॅमर आजही अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ग्लॅमरचे ब्युटी आमचे प्रोडक्ट. जवळजवळ आज महाराष्ट्रात 150 ब्युटी शॉप्स किंवा होलसेलर्स ऑलमोस्ट दर महिन्याला ऑर्डर करतात ग्लॅमरचा. आणि काही लहान भागात कधी 2-3 महिन्यांनी करतात. पण 150 अतिशय ऍक्टिव्ह आहेत. हे डिस्ट्रीब्युटर आहेत, म्हणजे ते ब्युटी शॉप्स आहेत, ते Beauty पुढे shop. इंटिरियर मध्ये अजून डिस्ट्रीब्युट म्हणजे पर डिस्ट्रीब्युटर एक 5 ते 10 रिटेलर आपण ऍव्हरेज मिनिमम पकडू शकतो. म्हणजे ते 5-10 हजार रिटेल आउटलेट अक्रॉस महाराष्ट्र मिनिमम ग्लॅमरचे ब्युटी प्रोडक्ट्स. मी 2000 म्हणेन. 2000. पण तेवढे आहेत रेग्युलर बायर्स. एक ह्याच्यात मला विचार, तुम्ही ग्राहक पेठ बोलला, तुम्ही मराठी मिनल मोहाडीकर बोललात. काय हे प्रॉडक्ट फक्त मराठी इकोसिस्टम मध्येच आहे की त्याच्या पलीकडे गेलाय का, प्रयत्न केलाय का तुम्ही ह्याच्यातच सध्या, की नाही हे चालू आहे तर चांगलं आहे? मेजॉरिटी मराठी कन्झ्युमर्स असतात अशा फेअर्स मध्ये येतात, त्याला लोकल आहेत ते. आणि पण एरियावर डिपेंड होतं ते सगळं. आता तुम्ही जुहूला किंवा पार्ल्याला एक्झिबिशन असेल किंवा गोव्याला एक्झिबिशन असेल, तुम्हाला वेगळे पण लोक भेटत असतात. आता पुण्याला टिपिकल तुम्ही गेलात तर बहुतेक 90% मराठी येतील. मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, 30-40% तर नॉन मराठी लोक येतातच. ख्रिश्चन्स येतात, जे युजर्स असतात ते प्रोडक्ट चांगलं शोधतच असतात. आणि ब्युटिशियन्स आणि पार्लर वगैरे मध्ये ग्लॅमर मला बऱ्यापैकी नोंद नाव आहे. जसं आपण बोलत होतो, तिकडे लोक ज्या लेडीज येतात ते बोलतात की अरे ग्लॅमरचं प्रोडक्ट हवंय आम्हाला. मग तिकडून जसं मला यायचंय शेवटी आपल्या एन स्टाईलवर, तर जर ग्लॅमरचं एवढं मस्त ग्लॅमर आहे, चालू आहे, एक साधारण ब्रँड पण आहे, मग ग्लॅमर ते एन स्टाईल हा प्रवास कसा झाला? अगदी फ्रँकली सांगायचं ना तर ग्लॅमरच्या वेळी एक्सपिरियन्स नव्हता. आणि ग्लॅमर क्वालिटीला खूप चांगलं आहे असं आमचं मत आहे, कन्झ्युमरचंही असावं म्हणून चाललंय. पण त्याच्यात एक जाणवलं की ग्लॅमरची आमची पोझिशनिंग आहे ना जी प्रॉडक्टची, ती थोडी चुकली आहे. आम्ही ज्यांच्याशी दुकानदारांनी सांगितलं कॉम्पिटिटर्स, ती प्रॉडक्ट फारच वाईट क्वालिटीची होती. पण आपण पोझिशन त्यांना त्यांच्याहून थोडंसं वरती केलं असलं तर कॉस्ट इफेक्टिव्ह ते राहत नाही. म्हणजे इट कॅन अर्न ब्रेड अँड बटर टू द कंपनी, पण आपल्याला केक आणि काही खायचं असेल त्यासाठी नाहीये. तर त्याचा व्हॉल्यूम वाढतो म्हणून तुमच्या किटीमध्ये काहीतरी येतं हळूहळू. पण पोझिशनिंग थोडं म्हटलं तर चुकलेलं असतं फ्रँकली माझं मत आहे. म्हणजे माझं असं मत आहे की जे प्रीमियम प्रोडक्ट समजले जात आहेत ना आत्ता मार्केटमध्ये, नेचर्स आहे, आर्यन वेदा आहे, असे 2-4 नावं सांगतो की जे बल्कमध्ये पण ब्युटिशियनला सप्लाय करतायत आणि कन्झ्युमरसाठी पण करतायत. तर त्यांच्यापेक्षा मी बघतो ना जेव्हा मार्केटमध्ये, आपली क्वालिटी खूप जास्त सुपिरियर आहे, आपल्याला माहिती आहे. पण मग आज मी जे प्रोडक्ट समजा 70 रुपयाला विकत असेल ते मी अचानक 200 रुपयाला विकलं तर माझा बेस डिस्टर्ब होईल ना. बरोबर. तर तो बेस डिस्टर्ब न करता आम्हाला असं वाटलं की असं एक प्रोडक्ट केलं पाहिजे ज्याचं टिपिकल मार्केटिंगसाठी एक बजेट बनलं पाहिजे. ग्लॅमरचं मार्केटिंगला बजेट नाही बनू शकत. करेक्ट. कारण त्यांनी पोझिशन पण फिक्स आहे, कस्टमर पण फिक्स आहे. आणि कस्टमर फिक्स्ड आहे आणि नो कस्टमर विल अप्रिशिएट. एकदम 200 पट फरक पडला प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये तर कस्टमर विल नॉट अप्रिशिएट. कॉस्मेटिक मध्ये असं म्हणतात एक्सपेन्सिव्ह इज बेटर, कारण पॅकिंग तेवढं फॅन्सी असतं. द क्वालिटी ऑफ पॅकेज, म्हणजे मला वाटतं ग्लॅमर का बाकी नॉर्मल प्रोडक्ट्स विकतात तर त्या पॅकिंगची कॉस्टच एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टची तेवढी हाय असते. बॉटल्स छोट्या फॅन्सी असणार आणि त्याच्यात प्रोडक्ट एकदमच लिमिटेड क्वांटिटीमध्ये असणार. हे काय असं काय असतं माहितीये की हा सगळा थोडा परसेप्शनचा खेळ आहे. हे प्रत्येक क्षेत्रात असावं. कॉस्मेटिकमध्ये लोक जास्ती केअरफुली चूज करतायत तुमचं प्रोडक्ट. त्यांना वाटतंय की आपल्या स्किनला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्याला केसांना त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून दे आर मोर पर्टिक्युलर अबाउट इट. खरं आश्चर्य वाटतं मला, कधी वडापाव खाताना माणूस कुठेही विचार नाही करणार आहे,
पण ते एक लोशन लावताना तो खूप विचार करतो. खरं वडापाव कॅन क्रिएट मोर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम्स. पण हे थोडस एक आपण म्हणतो ना वलय असतं कॉस्मेटिकला, त्यामुळे ही इज मोर पर्टिक्युलर अबाउट दीज थिंग्स. आणि त्याच्यात काय होतं की कॉस्टली हे बेटर आहे, हा कन्सेप्ट पहिल्यांदा मॅन्युफॅक्चररला कळत नसतो. मॅन्युफॅक्चरर काही असू दे, तो स्वस्त देत असतो प्रॉडक्ट. करेक्ट. आणि एंड युजरला कळतं, दुकानदाराला मिडलमॅनला कळतं की अरे प्रॉडक्टची डिमांड फार चांगली आहे, त्यामुळे तो कॉस्ट वाढवत असतो त्याची. म्हणजे MRP आधी तर ते वेगळ्याच रेटला विकत असतात, पण MRPला सुद्धा अगदी ऍक्च्युअली MRPला विकायला लागतात तुमच्याकडून मोठा डिस्काउंट घेऊन. ओके. तर ह्याच्यामुळे ना त्यांचंही उत्तेजन असतं MRP वाढवायला, आणि ते अशी हवा क्रिएट करतात हळूहळू. लोकांना, कन्झ्युमरला ना एक असं वाटत असतं की चांगलं आहे म्हणजे प्रॉडक्ट चांगलं असेल. पण मी तुम्हाला सांगू की हे दरवेळी खरंच असतं, पण कस्टमरला आपण समजावू शकत नाही. जसं मी तुम्हाला सांगू, एका घरगुती जॉईंटवर साबुदाण्याची खिचडी प्रॉबेबली 5 स्टार हॉटेलपेक्षा चांगली मिळेल. करेक्ट, मिळणार 100%. हा, पण हे कन्झ्युमरला त्या बाबतीत कळतंय, पण त्याच तुलनेत कॉस्मेटिक मध्ये कळत नाहीये, अजून कळत नाहीये. हा थोडासा अवेअरनेसचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता माझ्या वयाला तर मी तुम्हाला सांगतो की मेल मेंबर हा कॉस्मेटिक वापरतो असं कळू द्यायला पण लाजत असेल, वापरतच नसेल. तर त्या याच्यात मग ब्रँड वापरणं, कॉस्टली वापरणं हे थोडं शहाणीचं वाटतं, शहाण असते. पण जेवणाच्या बाबतीत त्याला जे छोट्याशा गोष्टी कळतात तो तिकडे करत नाही आपल्या. म्हणजे यू आर नॉट रॅशनल इन दॅट. आता तुम्हीच म्हणालात की साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट वडा हा साध्या जॉईंटवर कधी कधी जास्त चांगला असेल, पण स्टार हॉटेल्समध्ये चांगला नसेल. तर तो त्याला मान्य करतो ही गोष्ट, पण ह्या गोष्टी तो मान्य करत नाही स्किन केअरच्या किंवा हेअर केअरच्या. कारण का याच्यातनं जाहिरातींनी खूप मोठं काम केलंय. फूड प्रोडक्ट मध्ये जाहिरात नाहीये, तो एक्सपिरियन्स करतोय आणि तो ठरवतोय. इकडे ही इज गेटिंग इन्फ्लुएन्स्ड बाय ऍडव्हर्टाइजमेंट. सो नेक्स्ट हेच होतं की आता एनस्टाईल ब्रँड आलाय. एनस्टाईल ब्रँड का म्हणतोय, कारण तुम्ही आमची गिफ्टिंग पार्टनर आहात, आणि तसं आपण सुरुवातीला बोललो आमच्या पॉडकास्टमध्ये, तुम्ही बघितलंय की आम्ही हे प्रॉडक्ट देतो. फोन करून आम्हाला काही गेस्टने सांगितलंही ते चांगले आहेत. थँक्यू. इकडे एनस्टाईल साठी काय परसेप्शन आहे? कारण जे मराठी लोक आपलं पॉडकास्ट बघतायत का नॉन मराठी पण बघतायत, की ग्लॅमर आणि एनस्टाईल, पहिलं तर प्रॉडक्ट क्वालिटीमध्ये काय फरक आहे, काय याचं वेगळं केलंय, आणि एकदम सिम्पल का एनस्टाईल वापरावं, का एनस्टाईलची रेंज लोकांनी वापरावी? फार चांगला प्रश्न आहे हा. कारण ग्लॅमरचं जेव्हा मी खूप छान क्वालिटी म्हणतोय तेव्हा एनस्टाईलची गरज काय वेगळी आहे? तर मार्केटची रिक्वायरमेंट बदलत असते. मी साधं सांगू की आम्ही ग्लॅमरमध्ये फेस वॉश देतो, जो नॉर्मल हिमालया किंवा अशा टाईपचा फेस वॉश आहे. ओके. तर त्याने पर्पज इज टू क्लीन युअर फेस. करेक्ट. फेस वॉश मीन्स क्लीन युअर फेस करण्यासाठी आहे. आता हल्ली ना थोडस आपण म्हणू की कॉस्मॅस्युटिकल्स सारखं झालंय, की म्हणजे फार्मा आणि कॉस्मॅटिक्स याची ब्लेंड असलेली FMCG प्रॉडक्ट्स आली आहेत. तर ह्याच्यात काय असतं की ह्याच्यात काही ऍक्टिव्ह वेगळे असतात, की बाबा जसं फेस वॉश आहे तो ऍक्नेवाल्या स्किनला ऍक्ने बरा व्हावं म्हणून सॅलिसिलिक ऍसिडचा असतो. ओके. किंवा तुमचं टॅन रिमूव्ह करण्यासाठी काही प्रोडक्ट्स असतात, त्यात AHA BHA आपण म्हणतो, सॅलिसिलिक ग्लायकॉलिक ऍसिड, ॲलेझिक ऍसिड. तर ह्याच्यात काय असतं की स्किन पिलिंग थोडंसं होणं किंवा ऍक्नेवर ट्रीट होणं, तुमचं पिगमेंटेशन कमी होणं, या टाईपची प्रॉडक्ट्स असतात. शॅम्पू खूप ग्लॅमरचा चांगला आहे, पण काही शॅम्पूमध्ये ज्याला अंडर नरिश्ड हेअर आहेत त्याला केराटिन किंवा प्रोटीन्स जास्ती असलेले प्रॉडक्ट्स ही असतात. किंवा कंडिशनर, हेअर कंडिशनर अतिशय चांगल्या रेंजचा असतो की ज्याला वेट कोम्बिंग पॉसिबल आहे आम्ही म्हणतो.
म्हणजे केस ओले असताना सुद्धा त्याच्यातून गंगवा गेला पाहिजे एवढं ते छान झालं पाहिजे प्रॉडक्ट. तर ह्याच्यासाठी थोडेसे काही इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते आधुनिक आहेत, जास्ती महाग आहेत, पण इफेक्टिव्ह आहेत. जसं मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की इन्स्टाईल्समध्ये आमची अंडर आय जेल आहे. अंडर आय जेल आहे कुठलीही तुम्ही बघा, अगदी तुमची लॉरियलची बघाल तुम्ही किंवा आहे तर एका ऍप्लिकेशनमध्ये अंडर आय कधी तुमचं डार्कनेस सर्कल जातील का, पफिनेस जाईल का, नाही जाणार. पण तुमच्या चेहऱ्यावर जर पुट असतील, असे काळा त्वेचर असेल आणि तुम्ही स्क्रब चांगलं दिलं त्याला आणि त्यानं ते घासलं आणि चेहरा धुवून बघितला किंवा फेसवॉश वापरला आणि लगेच इफेक्ट आला, तर ते जे आहे ना हे थोडंसं मेडिकेटेड साईजच्या गोष्टी आहेत. ओके. किंवा असे इन्ग्रेडियंट्स आहेत, हायलोरॉनिक ऍसिड जवळजवळ 50-60 हजार रुपये किलो असतात. बापरे. तर हे ग्लॅमरमध्ये इंट्रोड्यूस करणं शक्य नसतं. ओके. तर त्याच्यासाठी वेगळी रेंज केली आहे, त्यात मार्केटिंगसाठी एक प्रोव्हिजन ठेवली आहे, ट्रॅडिशनल मार्केटिंगसाठी नाही. सो इनस्टाईल इज एक्सपेन्सिव्ह बिकॉज त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एक्सपेन्सिव्ह. ऍब्सोल्युटली. तुम्हाला ऐश्वर्या राय किंवा करीना कपूर हवी आहे ऍडव्हर्टाइजमेंटला म्हणून ते एक्सपेन्सिव्ह नाही. नाही, ऍब्सोल्युटली. दॅट्स हाऊ कॉस्मेटिक ह्याच्यात जर बघितलं तर ऍक्ट्रेसेस सेल, ऍक्टर्स सेल. तुम्हाला एक आणि त्याच्यातलं सांगतो की थोडं कस्टमर कुठे फसतो ते पण सांगतो मी तुम्हाला. MNCs आहेत ना त्यांची प्रोडक्ट स्वस्त आहेत आणि बरेचसे ब्रँड आहेत जसं शहनाज हुसेन, लोटस, हे MNC पेक्षा खूप महाग आहेत. नॉट नेसेसरी की ते MNC पेक्षा चांगले आहेत, पण दे हॅव पोझिशन देमसेल्स आणि कस्टमरच्या त्या फिलिंगचा त्यांनी थोडा फायदा घेतलाय. कारण का मला असं वाटत नाही ऑनेस्टली की MNC प्रोडक्ट्स वर वाईट आपण कॉमेंट कराव्या. MNC products are usually good. With few exceptions, it might be adverse. But like you said, त्यांची R&D टीम आहे, त्यांची बल्क मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे त्यांची स्केल मोठी असल्यामुळे त्यांना डिलिव्हर करता येतं. ऍब्सोल्युटली. पण मग काय होतं याच्यात की तुम्हाला पोझिशनिंग करायचं आहे आणि कस्टमर पर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे, मग एक्झॉर्बिटंट प्रोडक्टला फर्स्टला प्रोडक्ट जातं. तुम्हाला बेस कदाचित कमी कन्झ्युमरचा असतो पण त्याचा फायदा त्या घेतात. तर ह्या सायकोलॉजीचा पण थोडा फायदा घेतात लोक. पण गेल्या 8 ते 10 वर्षात ना एफिकसी लगेच दिसणारी प्रोडक्ट्स आर इन ग्रेट डिमांड. म्हणजे पूर्वी आम्ही ब्लीच विकायचो. ब्लीच इज फिजिकली ब्लिचिंग ऑफ युअर स्किन आणि त्याच्यातले हेअर जे आहेत त्याला तुम्ही हाईड करायचे. आता ब्लीचची डिमांड भारतभर कमी झाली आहे आणि डिटॅनिंग प्रॉडक्टची डिमांड वाढली आहे. ओके. तर चांगलीच हे आहे, म्हणजे सुरुवात आहे. ब्लीच पेक्षा डिटॅनिंगचा इफेक्ट जास्ती चांगला आहे. हे जे आता हा तुम्ही जो ट्रेंड बोलला, जो ब्लीच वरून डिटॅन वर गेलो, हे ट्रेंड येत आहे म्हणजे मार्केटमध्ये हे ट्रेंड येत आहेत, ह्या इन्फ्लुएन्स कुठून होतोय आणि कसा होतोय? बरेच वेळा ना याचा इन्फ्लुएन्स ना ह्या स्मॉल इंडस्ट्रीकडून येतोय. स्मॉल इंडस्ट्री शोधून काढते की आपल्याला काय इफेक्टिव्हिटी दाखवता येईल, आपलं प्रॉडक्ट जास्ती चांगलं कसं प्रूव्ह करता येईल. आणि MNCला ना त्या छोट्या सेगमेंटमध्ये, म्हणजे समजा तुमचा 200 करोडचा सेगमेंट आहे मार्केटचा, तर MNCला विशेष इंटरेस्ट नसतो, त्याच्यासाठी खूप R&D करावी असते. तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो, याच्यात बोलण्याच्या ओघात राहून गेला. आम्ही हॉटेल सप्लायज करायचो सुरुवातीला टू सपोर्ट अवर ब्रँड. 30 ml मध्ये, 20 ml मध्ये, 10 ml मध्ये हॉटेलच्या रूम एम्युनिटीज असतात ना, करेक्ट, ते आम्ही सप्लाय करायचो. आता ते प्रॉडक्ट जे असतं रूम एम्युनिटीजचं आपण केलेलं, ते नॉट नेसेसरली खूप छान असतं, पण कौतुक असतं लोकांना म्हणून तिकडे राहणार, ते वापरलं नाही तर घेऊन तरी बरोबर. हे फॅक्ट आहे. अगदी लहान साबणापासूनच सगळ्या गोष्टी आहेत या. तर तेव्हा काय होतं माहितीये का की ह्याच्यात तुम्हाला एक इन्स्टिट्यूशनचा सेल मिळतो आणि तुमचा ब्रँड थोडासा नोन होतो. तर काही लोक असंही करतायत आता सुद्धा की बाबा हॉटेलशी टायअप केला की बाबा मी तुम्हाला एक रूम एम्युनिटी 3 महिने फ्री देतो तुमच्या. ओके.
पण माझं प्रॉडक्ट वापरा. तर त्याचं इफेक्टिव्हिटी अल्टिमेटली यू रीच आउट पीपल. आत्ता मला एक इन्फ्लुएन्सर आणि एक कंपनी मिळाली की जे म्हणले की तुम्हाला लाख प्रॉडक्ट तुम्ही मला फ्री देणार का, 1,00,000 प्रॉडक्ट्स. मी फक्त एअरपोर्टच्या तुम्ही सांगाल त्या इंडिगोच्या लाख लोकांना ते फ्री देईन. 1,00,000 प्रोडक्ट्स की 1,00,000 रुपयाचे नाही, प्रोडक्ट? 1,00,000 प्रॉडक्ट. अच्छा, त्यांचा बजेट मिनिमम 8 ते 10 लाख रुपयाचा पाहिजे. पण यू विल रीच द कन्झ्युमर्स आणि इलाइट कन्झ्युमर्स हू ट्रॅव्हल बाय प्लेन. ओके. तर तो विचारात येते. पण एक आहे ना की आपलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तेव्हा तेवढं मोठं पाहिजे, किंवा आम्ही आता विचार करतोय त्याप्रमाणे आपण सोशल मीडियाचा अप्रोच ठेवून आपलं प्रॉडक्ट ऑनलाईन विकणं, याच्यासाठी हा मार्केटिंग इफेक्टिव्ह होईल. करेक्ट. ऑफलाईन प्रोडक्ट जे आपले आहेत, जे एवढे वर्ष डिस्ट्रीब्युटर रिटेल लेवलवर आहेत, ते आता जसं तुम्ही एनस्टाईल ऑनलाईन प्रमोट करताय, खूप मोठे ऑनलाईन ब्रँड्स आहेत. नावं घ्यायची झाली तर वाव ब्युटी झालं, मामा अर्थ झालं, नायकिया पण आहे, जे एकदम ऑनलाईन आलं, त्याचा प्रेझेन्स ऑनलाईन होता पहिलं. हे सगळे प्रोडक्ट्स ऑफलाईन मार्केटमध्ये कसे सर्व्हाइव्ह करतात, का त्यांचं ऑफलाईन मार्केटमध्ये आल्यावर काय होतंय? मी पहिल्यांदा एक गोष्ट नमूद करतो की पोस्ट कोविड ऑनलाईन प्रॉडक्ट्सच्या विक्रीचं प्रमाण वाढलं. कारण का बरीचशी कॉस्मेटिक्स दुकानं तेव्हा जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष बंद होती आणि त्यामुळे हे प्रॉडक्ट्सचे ब्रँड फुफावले. आता कॉस्मेटिक्समध्ये प्रॉडक्टच्या पोझिशनिंगला खूप महत्व आहे आणि मला असं जाणवतं की त्यातले बरेचसे प्रॉडक्ट्स अतिशय सुमार क्वालिटीचे आहेत, पण पोझिशन अतिशय जास्ती केल्यामुळे हायर लेवलला लोकांना एक असं वाटायला लागतं की फार एक्सेप्शनल क्वालिटी असेल आणि त्याची ग्रोथही खूप मोठी होते. कारण कॉस्मेटिक्सचं आज मार्केटमध्ये ऑफलाईन मार्केटने जवळजवळ 30% शेअर घेतलाय, 30 ते 40% मध्ये, डिपेंडिंग ऑन प्रोडक्ट्स. पण ते सगळी प्रोडक्ट्स चांगली नाहीत. त्यातली बरीचशी प्रोडक्ट्स अगदी सामान्य क्वालिटीचे पण वेगळ्या हायर प्राइस पोस्ट केली आहेत. आणि तेव्हा हे सिद्ध कधी होतं की जेव्हा हे ऑनलाईन प्रोडक्ट्स ऑफलाईन येतात, हे तुमच्या प्रश्नाने तुम्ही म्हटलं होतं ते, तेव्हा बरेचसे त्याच्यातले प्रोडक्ट्स फेल मिझरेबली. म्हणजे जेव्हा युजर आहे तो त्याच्याशी कंपॅरिझन करतो, एक तर प्राइसची, एक तर क्वालिटीची. ऑनलाईन मध्ये काय होतं की कंपॅरिझन इमिजिएट होत नाही, पण ऑफलाईन मध्ये लोक लगेच दुसऱ्याशी कंपॅरिझन करून बघतात. टेस्टर्स असतात वेगवेगळ्या दुकानात, तिकडे तुम्ही प्रॉडक्टचा फील बघू शकता, लावून बघू शकता, किंवा कलर कॉस्मेटिक्स असले तर तुम्ही त्याचा शेड वापरून बघू शकता. ओके. तर ह्याच्यात ही प्रॉडक्टचा परफॉर्मन्स बरेच वेळा फार कमी होतो, म्हणजे तिकडे एक्सपोज होऊन जातात. अगदी नाव घ्यायचं नाही, पण 1-2 प्रॉडक्ट्स जे लिडिंग ब्रँड्स आहेत ते ऑफलाईन आल्यावर खूप मिझरेबली फेल झालेत आणि त्याचं ऑनलाईन मार्केटही कमी झालंय. त्यामुळे ऑनलाईन हे जेव्हा हे ब्रँड झाले त्यांनी एक नवीन मार्केटच, म्हणजे कोविड जर सोडलं तर त्यांनी नवीन मार्केट, कारण आज जे मोठे MNCs आहेत आणि ते मार्केटला, म्हणजे तुमच्या ऑफलाईन मार्केटला किती फरक पडला या ब्रँड्समुळे? किती टक्के फरक पडला असेल इन टर्म्स ऑफ सेल? नाही, टोटल व्हॉल्युम्सच्या कॉस्मेटिक्सच्या सेलच्या कमीत कमी 30% ऑनलाईनने अफेक्ट केलं. आणि तेवढंच ऑफलाईन मार्केट त्याच्यातलं वाढ होते. 5%, 4%, 6% एवढी वाढ होतीये मार्केटमध्ये. पण जर त्यांचं 30-35% शेअर गेला तर नक्कीच स्ट्रगल वाढला ऑफलाईनचा. पण काय असतं की त्याची पण लिमिटेशन आहे. ऑनलाईनच्या सेलमुळे जेव्हा ह्या ब्रँड्सनी एक लिमिट आल्यावर ऑफलाईन सेल करायला बघितला तेव्हा त्यांच्यातले 90% प्रोडक्ट जवळजवळ सर्व्हाइव्ह नाही झाले. पण त्यांच्यामुळे ऑफलाईन वाले प्रोडक्ट्सना ऑनलाईन मध्ये रिस्पॉन्स मिळायला सुरू झाला असेल. हो, नक्कीच तो फरक पडला. अजून एक जसं ट्रेंड असतात, एक टाइम आपण युरोप आणि अमेरिका, गोरी स्किन वगैरे, तो एक ट्रेंड आला होता. हल्लीच्या एक जनरेशन मध्ये आता आपण ईस्टला बघितलं तर
खाणं पिणं म्हणजे रॅमन पासून ते ब्युटी स्टँडर्ड पण ते कोरियन कल्चर आणि जॅपनीज मध्ये ते एकदम पांढरी स्किन, ग्लास स्किन ज्याला म्हणतात. तर आणि बरेच ब्रँड ते ऑफर करतायत इंडियन स्किनला, की तुम्ही खरंय. अशी स्किन लाईक तुम्ही अशा स्किन पर्यंत पोहोचू शकता तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरले तर. पहिलं तरी कितपत खरं आहे आणि दुसरं असे ट्रेंड्स बद्दल तुमचं म्हणजे तुम्ही गेल्या 15-20 वर्षात असे किती ट्रेंड्स बघितलेत आणि काय होतं अशा ट्रेंड्सचं? नाही, पहिल्यांदा आपण आपल्या मानसिकतेचा विचार करू की आपल्याला कायम ना इम्पोर्टेड प्रोडक्ट हे खूप छान वाटायचं आणि युरोपियन प्रोडक्ट्स होते ना ते फार कॉस्टली असतात. युरोपियनचे प्रोडक्ट्स खूप कॉस्टली असतात. तर गेले 10 वर्षात जवळजवळ चायनाची प्रोडक्ट्स आली वेगवेगळ्या क्वालिटीची, पण त्यांनी असं ब्रँडिंग केलं नाही. पण गेले 5-6 ते 6 वर्ष कोरियनची प्रोडक्ट्स खूप चांगली आहेत. त्यातली काही काही इनोव्हेटिव्ह आणि चांगली आहेत, काही काही मार्केटच्या रूलप्रमाणे सामान्य आहेत, टॉल क्लेम्स करणारी आहेत. पण मुळात काय असतं की जे ईस्ट एशियन कंट्रीज आहेत त्यांची स्किन चांगली आहे खूपशी. कदाचित क्लायमेट असेल, पोल्युशन असेल किंवा मुळातलं हे असेल. जसं येलो रेस जे आपण म्हणतो ते म्हणतात की आम्ही जास्त इव्हॉल्ड आहोत, आमच्या अंगावर केस नाहीत. तुमच्या पण अंगावर 100 वर्षात केस राहणार नाहीत. आमचं जसं शेपूट झडून गेले तसं आमचे केस झडून जात आहेत. तर त्यांचं ते स्किन मुळात जास्ती चांगली आहे असं माझं मत आहे. काही प्रोडक्ट्स चांगली आहेत, काही प्रोडक्ट्स मार्केट केले जातात. पण चांगली टेक्नॉलॉजी असेल तर आपण अडॉप्ट केली पाहिजे, काही चांगले गुण घेतले पाहिजेत आणि काही असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. कस्टमर जो आहे तो सुद्धा प्रॉडक्ट असेस करतोय कुठे ना कुठे. पण भारतीय लोक का आपण तसे दिसू शकतो का फक्त कॉस्मेटिक प्रॉडक्ट वापरून? म्हणजे हा एक फंडामेंटल क्वेश्चन आहे की सर्जरी केली का तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज म्हणजे अशा 3-4 गोष्टी केल्या तर, पण नुसते प्रॉडक्ट वापरून जे क्लेम्स आहेत की कोरियन स्किन घ्या आणि हे पॉसिबल आहे का? नाही, तसं होऊ शकत नाही. ते टेम्पररी होतं आणि टेम्पररी होतं ऑन ऑकेजन्स वन कॅन यूज इट अशा टाईपचं आहे. म्हणजे जसं आपण फेशियल करतो ना तसं एक 5-7 वर्षापूर्वी एक फेस मास्क आले होते, त्याला रबर मास्क म्हणायचे, की 3 पण पाण्यात वापरा. एक प्लास्टिक सारखा चेहऱ्यावर लेअर येतो प्लास्टर सारखा मिक्स आणि तो 10 मिनिटात निघायचा आणि तो 10-15 मिनिटात निघाल्यावर तुमचा चेहऱ्याला ग्लो येतो. तो ग्लो किती वेळ टिकतो? तो ब्लॅक कलरचा जो मास्क असायचा तो ब्लॅकचा चारकोलचा असतो, काही व्हाईटचे असतात, ब्राईटनिंगचे, व्हिटॅमिन सीचे, अँटी एजिंगचे, असे बरेच. त्याचा इफेक्ट ना क्विक आणि तेवढ्या पुरता असू शकतो. पण तुम्ही विचारल्याप्रमाणे स्किन मध्ये असा अमूलग्राह्य फरक पडू शकत नाही. आणि प्रत्येकाची स्किन टोन वेगळी आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचं आपल्याकडे भारतात तर व्हेरियन्स किती आहे. अगदी काश्मीर पासून साऊथ इंडियन माणसापर्यंत किती फरक आहे. बंगाली माणूस तुम्हाला चेहऱ्याने कळतो जनरली. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते नॉर्थ ईस्ट आपल्याकडे प्रचंड फरक आहे आपल्या स्किनमध्ये. तर आपलं नॉर्मल जे इंडियन स्किनला आहे ते तुम्ही स्किन जास्त छान मेंटेन करू शकता, पण खूप चेंज होऊ शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही परमनंट गोरे होऊ शकत नाही कुठले प्रोडक्ट्स वापरून. हे खरोखर नम्रपणे नमूद करू इच्छितो. व्हाईट इज नॉट ब्युटिफुल और जस्ट व्हाईट इज नॉट ब्युटिफुल. ऍब्सोल्युटली नॉट ब्युटिफुल. मी तर असं म्हणतो किती वेळा की तेजस्वी चेहरा हा काही कलरवर फक्त नाही बोलतो, फ्रेशनेस तुमचं मॉइश्चर किती आहे, चेहरा ग्लो कसा करतोय. तुमची शेड डार्क असू शकते पण तुमचा चेहरा तरी सुद्धा फ्रेश वाटू शकतो. आणि ब्युटी इज लाईक हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ और हाऊ यू फील युअर सेल्फ. त्याच्यामुळे कलरचा क्रायटेरिया हळूहळू कमी होतोय, ते चांगलं आहे. आणि आपल्याकडे नाही तर लग्न वगैरे ठरवताना तोच क्रायटेरिया सगळ्यात मोठा असायचा, ते आता कमी होतंय. इट्स गुड ट्रेंड आय वुड से. तुम्ही कुठल्या मोठे ब्रँड आणि याच्यासाठी व्हाईट लेबल प्रोडक्ट्स का तुमच्याकडून बनवून घेतले आहेत का, हे तुम्ही केलं आहे का?
आम्ही करतो काही काही अच्छा, अजूनही हा काही काही कामं करतो. आणि म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काया क्लिनिकला 5 प्रोडक्ट्स देतो. आपल्या मुंबईत अतिशय चांगले सलूनची चेन आहे सुखोताई म्हणून, हा तर त्यांना पूर्ण सप्लाय आपला आहे. लोक काही म्हणत असतील, माझ्या मते जीएसटी हा ग्रेट चॅलेंज नाहीये. हम्म. हे आपण म्हणायचं म्हणून म्हणतो. जीएसटी मध्ये प्रोडक्ट असणं आणि सेट ऑफने तुम्ही विकणं काय खूप मोठा खूप मोठा प्रॉब्लेम प्रश्न. नाहीये. लहानपणापासून असं वाटायचं की बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस केला ना तेव्हा बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल काहीच माहित नव्हती. हम्म. आणि मराठी माणसाचा तो एक ड्रॉबॅक आहे की त्याला ना बॅकग्राऊंड नसतं, हम्म. तर त्याचा खूप त्रास होतो. आपल्याला वाटतं की ते खूप सोपं आहे, कारण की आपल्याला बनवण्याच्या एक्सपर्टीमुळे बिझनेस चालू होतो. करेक्ट. तर ते फार घातक आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर 90-95% जे बंद पडतात ना बिझनेसेस, ते या चुकीच्या समजुतीमुळे पडतात. प्रॉडक्ट कसंही असलं तरी तुम्ही कदाचित सर्व्हाइव्ह कराल, पण तुम्ही इफ यू लूज युअर हार्ट तर बिझनेस सर्व्हाइव्ह नाही होणार. धंदा आहे ना, त्यातले जे पैसे आहेत ना ते धंद्याचे पैसे आहेत, मालकाचे नाही, हे मालकाने समजलं पाहिजे. ऑनलाईनमुळे पोस्ट कोविड म्हणजे 1.5 वर्ष जवळजवळ दुकानदारांच्याकडे कोणी जातच नव्हतं. बरोबर. कॉस्मेटिकची दुकानं जवळजवळ वर्षभर बंद होती. तर ते ऑनलाईनची सवय लागली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 35 ते 40% धंदा आमचा कमी झालाय दुकानांचा, आणि खर्च तेवढेच राहिले का वाढतात, कमी तर नाही होत. कमी तर होत वाढतात नक्की. रिअल इस्टेट झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, तर वाढणारेच खर्च आहे. तर माझा एक जितू जोशी म्हणून शेजारी मित्र आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, गुजराती जोशी येतो. अच्छा. तो मला वाटतं तुम लोग मराठी लोग बहुत होशियार हो. म्हटलं क्या हो गया, तो बोलते आपकी वाइफ नौकरी करती है ना इसलिए बिझनेस में सर्वाइव्ह होते हो. आणि कस्टमरने थोडं सावध राहावं, डोळसपणे बघावं, आणि थोडस स्वतःच्या डोळ्यावरचा फक्त कॉस्टचा चष्मा दूर करावा. म्हणजे जास्ती कॉस्ट आहे म्हणून हे स्पेशल आहे ही भावना ठेवू नये. हर्बल आणि नॅचरल हे सर्वात जास्त 2 शब्द या इंडस्ट्रीने एक्सप्लॉइट केलेत का वापरलेत. कितपत ऍक्च्युअल असे प्रोडक्ट मार्केटमध्ये जे खरोखर हर्बल आणि नॅचरल आहेत आणि कितपत फक्त मार्केटेड आहेत. पण आयुर्वेदिकच्या नावाखाली बरंचसं कॉस्मेटिक दडपून विकलं जातं आणि आयुर्वेदिकच्या खाली काही क्लेम केले जातात. ते एक डेंजरस आहे कस्टमरच्या दृष्टीने.